बायको किती सुंदर दिसते माझी. काय बायको लय सुंदर दिसते तू. क्युटी क्युटी दिसते. थँक्यू. हो पाडू नका बरं का जावाई बापू. काय पाडत तुमच्या पोरीला. सांगून दे त्यांना पण. त्यांना पण असं झालं की कधी डेट एकदाच सांगून दे. सांग दाखव डेट दाखव. दाखव दाखवायची का विकी. हो. सो मित्रांनो फायनली सेव्ह द डेट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. ही आहे अस्मिता, मेकअप आर्टिस्ट, अपकमिंग मेकअप आर्टिस्ट. नाही का तिचा ऍक्च्युअली तिचा मेकअप ती करून आली आणि नेहमीप्रमाणे नवऱ्याला तसं सोडलं होतं. मग ती आता तिला सगळं साहित्य भेटलं आणि मग तिने म्हणली ठीक आहे काहीतरी तुला थोड्या भासून देते, थोडंसं चांगलं दिसशील, जरा सूट होशील मला असं आहे ना. आहे ना. नाही हे मला चांगलं दिसण्यासाठी करते, मी तुला सूट होण्यासाठी करते मेकअप. हे आपलं फोटोशूट मग चांगलं होण्यासाठी करते ते. मग एडिटिंगला त्यांना प्रॉब्लेम होतो ना. मी व्हाईट दिसते, तू असं दिसतो म्हणून काळा कोळा. नाही पण विकी तू तर काय बोलू बी नको गोजीरवाने. आज मित्रांनो आमचा शूट आहे याचा डेट रिव्हील. ऍक्च्युली याच्या आधी एक ब्लॉग शूट होतोय पण मी हा एक्स्ट्राचा एक काढून घेतला कारण की मग कॉस्ट्युम्स वगैरे दिसले असते. आणि आमचा जुना एक मित्र आहे ज्याच्या घरी आम्ही पहिला शूट केला होता. सगळ्यात पहिला शूट आम्ही इथेच केला होता 3-4 वर्ष. काय अर्णव नाव काय ठेवलं. अर्णव काय हा अर्णव डिझायनर स्टुडिओ. जोरात खेळते पाहिजे. पण आता भाऊदार माझे सगळे कॉस्ट्युम तोच डिझाईन करणार आहे लग्नाचे. मी आहे ना, मी त्याचं हे बघितलं रेड कलरचा तो बघितला होता ना, मग मी प्रेमात पडलो असतो. त्याचा फोटोशूट होता, अर्णवने आणला होता तो असं मागं घोड्याच्या मागं ते घेऊन आणला होता. तेव्हा मला कळलं नाही हा तिकडे घोड्यावर होता तो शूट. अरे तो घेऊन थांबला होता मागे तो घोड्यावर. अरे माझ्या घोड्याने माझ्या पायावर पाय दिला होता, माझा पाय फ्रॅक्चर होऊन तोंडावर झालं बघ थोडंसं. करणार नाही सॉरी. माझा हात दुखतो काय पटापट. ठीक आहे मित्रांनो, जरा आता मेकअप वगैरे करतो. थांबा, मेकअप आर्टिस्ट असते इला ओळखा आधी. हा मी आता हे पण बघितलंय, बनी विशालचा मेकअप करते, पर्सनल मेकअप आर्टिस्ट. अस्मिता माझा मेकअप करते, पर्सनल मेकअप आर्टिस्ट. बनी मेकअप आर्टिस्ट आहे. नाही तू पण पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे माझं. तिने आता लेच काहीतरी केले. मी तिला म्हणलं थोडंसं लाव, काहीतरीच लावायला लागले. बुऱ्या बाबा झालाय, बुऱ्या बाबा. हा ना, जळतोय ना तू माझ्यावर. काय पण नको बोलू. अरे तुझं तोंड बघ विक्या, माझं तोंड बघ. अरे जळतो रे तू माझ्यावर. जळके जाऊ द्या, थांब मी जरा येऊ. आता व्हाईट शर्टचं अरेंजमेंट करायचं होतं मला. मग व्हाईट शर्ट मी आता पटकन जाऊन आपला मित्र आहे गोल्या भाई त्याच्या शॉपमधनं श्रीमंत योगीमधनं घेऊन आलो. आता आपलं शॉप लय खाली होतं, म्हणलं कशाला त्रास द्यावं, हे पण आपलं ते पण आपलं. पटकन जाऊन घेतलं. क्वालिटीमध्ये एकदम सॅटिन शर्ट एकदम प्रॉपर बसलं. आता मी चाललोय अस्मिताकडे हे करायला आणि हा अशी किरकिर चालली आहे, मला खायला तर. अरे किती खातो रे तू. हा किती खातो. हे बघ काट्टा बघ तुझा. शी मला ऍक्च्युली काय झालं माहिती का, मी सकाळी अस्मिताला सांगत होतो की अस्मिता लवकर उरक, म्हणजे तिने पण लवकर उरकलं पण कॉस्ट्युम शोधण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये उचारलं कारण की सगळे गडबडीत प्री प्लॅनिंग होती सगळी. पण जिथं मी बघायला गेलो ना तिथं मला आवडलं नाही. नशीब इथं गेलो ते फिटिंग साईज वगैरे सगळं भेटलं अर्णवकडं, म्हणून तिकडनंच घेऊन टाकला. आता शूट वगैरे कसं होतं काय होतं ते तुम्हाला मी दाखवतो, ते तर तुम्ही बघा पुढं. आणि डेट रिव्हील पण मग ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल की डेट काय असणार आहे किंवा काय. सो कंटिन्यू करू. चलो ते एवढं फिरलो, एवढं तिथं ते शर्ट वगैरे शोधले म्हणजे ते तुझं ते काल पण अख्खा दिवस तिने घालवला. आपलं कसं एका जागी गेलो बघितलं नाही आलं, दुसऱ्या जागी नाही नियोजन बसलं, तिसऱ्या जागी डायरेक्ट डन. जे नाही भेटलं सगळं अवेलेबल. माझा ड्रेसिंग न काय मी विचार करता फिरता मला प्रॉपर एकदम सगळं माझं अरेंज झालेलं आहे. काय असं जहा चाह है वहा रहा है, समजा की नाही. माझ्यामुळेच झालं ते. बायको किती सुंदर दिसते माझी. काय बायको लय सुंदर दिसते तू. क्युटी दिसते. थँक्यू कमेंट केल्याबद्दल. सो आता कमेंट केलं म्हणजे असं छान वाटतं बायकोला.
लग्न आधी सगळी कमेंटच करतात तुला चांगली. म्हणायचं काय, माझा नवरा लग्नानंतर पण तसाच राहील, तसाच बोलेल मला. कोण तसंच आहे, माझा काही विषय नाही हो, तसंच राहील पण मी आहे ना तुम्हाला सांगतो, मी आता विकायला ऐकली आतली गोष्ट सांगितलेली आहे भारी. मग नंतर ना त्याने मला जरा चुत्त्याने आण दिले, पण ठीक आहे. पण मी त्याला एक चांगली गोष्ट सांगितली जी ते आयुष्यात परकल. हा. आता पटकन जातो, फोन येतोय कारण की ते हॉटेलचे त्यांना संध्याकाळी मग प्रॉब्लेम होतो, ते सगळे गेस्ट वगैरे यायला चालू झाल्यानंतर ना. चलो. आणि अस्मिता हे बघ किती वाजले ते, किती वाजले 4. तुला काय बोललो मी? आपलं टायमिंग असतं. आपला नाही, अस्मिताचा फिक्स टायमिंग असतो. अस्मिताचं शूट असलं ना समजून घ्यायचं भाई. सकाळी घरात 7ला निघली ना. नाही, अस्मिताने कुठला पण शूट केला ना, कुठला पण म्हणजे तिचा असो किंवा काय असो, 7ला जरी ती उठली तरी तिचं शूट 4 वाजता सुरू होतो. तुम्हाला माहित नाही का, पण तिचा टाइम शूट असतो. आणि ती म्हणते ती प्लॅन करते, मी करत नाही. करू द्या ना, नवऱ्याने एवढं सगळं करतोय, तिने कमी कमी प्लॅन तरी करायलाच पाहिजे. चला कुठे आलो आकाश? शूट करण्यासाठी आलोय रोहित सर आपण. नाही, मला जास्त बोलता येत नाही म्हणून जय महाराज. गेला म्हणलं तू पण ब्लॉग बिग चालू कर जरा. मला नाही, कॅमेरा कॉन्शियस आहे. गाईज, हा माझा मित्र आहे नीरज. नाशिक मध्ये माझे गिण्याचुणे मित्र आहेत, त्याच्यातला हा एक आहे. भाऊ डायरेक्ट मॉडेल दिसतो माहिती हो, तुमच्यापेक्षा मॉडेल नाही. चला मजा घेतोय तुम्ही नाशिकला येऊन आमची. नाही थोडे से घे. वन मोर भाई ही माझी ना ही प्रॉपर्टी काढला एवढं हो, पाडू नका बरं का जावाई बापू. काय पाडा तुमच्या पोरीला. मला पाडचे खाली. तेरा मुंह इधर से उधर कर दूंगी. सगळे दिसले पाहिजे. गोलू शेठ. भाई तुमचं नाव काय? मग तुमचं? आपल्याला नमस्कार, धीरज बच्चाव. दादा ओळखीच आपल्या काय विषय नाही. हे पण धीरज पवार आहे. एकदम सायलेंट मॅन. पेपर लोकांना सगळं सोपं वाटतंय, असं सगळं फाडाफाडी सगळं करावं लागतं. याची किती मॅनेजमेंट केली माझं मला माहिती. काय बोलायचं तुम्हाला आपण. जाऊ द्या, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे आणि माझी मैत्रीण शिवानी मोजे. आकाश काय म्हणशील? आकाश असं आमचं डेट रिव्हिलचं जरा शूट चालू आहे ना, तर त्याचं जरा बघतोय आणि मी आरामशीर बसले फोटोशूट करते. दादा ते करते शूट अरेंज अरेंज जरी तिने केलं असेल ना तरी सगळं सेटिंग मी केली. काही नाही केली सेटिंग, फक्त पेपरची सेटिंग केली. हा त्याचे करतोय तेवढंच. अरे तेच महत्वाचं आहे. आपल्याला तर रोज लोक वागतात. त्याला काय, तुम्हाला डेट दाखवू का सांगा. येऊ का डेट? ती आता थोड्या वेळाने काढणार. असं लगेच सांगितलं तुम्ही फर्री खाणार ना, मला माहिती आहे तुम्ही 5 मिनिटात खालती. अरे भाई बघायला लागतं सगळं, आपण बीच मॅनेज करावं लागतं. हा सगळ्यात भाई भाऊनीला मदत केली आपल्याला. काही विषय नाही करतो मी प्रमोशन, असं काय विषय नाही. प्रमोशनचा वाटतो. हो बोले आता मी केलं का नाही. आपण नाही करत, आपण लोकांसारखं नाही. आपलं नाही. देवाने एवढी मोठी आयडी दिली कशाला दिली. तुम्ही तोपर्यंत करताय, मी 2-3 फोटो काढून देऊ का माझे? कुठं नाही नाही तर बस बोले व्हायचं. घे ना भाई एकदा रोहित असं बोलला तू मला.
ए मला काय विषय सांगावर का आम्हाला पण नाही 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 ए आख्या माझ्या माणसाची मजा घेताय का? ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आम्ही माहिती थोडी तुला लाज वाटत पाहिजे तुला काय सांगायचं म्हणजे तुझं एकटं हो बाई चला ना काय घ्यायचं आता चला थोडे हे ना पाणले फाटायला लागला आकाशराव बघा तुम्ही आता या साईडला इकडे हा ऍक्शन हा हा लाईट थोडा पुढे घ्या क्या रे सूर्या मेरे पावर को भूल गया तू हाँ म्हणजे झालं ना तुझं एक हात त्याला असं होल्ड करायचं तो आला ठीक आहे तुझा पण Ready? 3, 2, 1, 4, start. सो मित्रांनो सगळ्यांना उत्सुकता होती एकाच गोष्टीची सगळेजण म्हणत होते की दादा तुमचं लग्न कधी तारीख कधी डेट कधी आम्हाला सांगा मागच्या 10 फेब्रुवारीला आमच्या दोघांची एंगेजमेंट झाली होती आणि आता जवळजवळ 5 ते 6 दिवसांनी वर्ष होईल एंगेजमेंटला आणि सगळेजण म्हणत होते डेट कधी काय लग्न लवकर करा आणि भरपूर उत्सुकता होती माझ्या प्रत्येक रील्सला व्लॉगला आम्ही कुठं जिथं भेटेल तिथं इव्हन जे फॉलोअर्स दुकानातले कस्टमर जे भेटतील सगळ्यांचं एकच काय जणांना आणि काय जणांना विषय होता की लग्न झाले असं वाटत होतं लग्न झालं नव्हतं एंगेजमेंट झाली होती पण एंगेजमेंट तेवढी जोरात केली होती की सगळ्यांना लग्न वाटत होतं जरा नोट पाणी जास्त केला होता तर मित्रांनो डेट तर मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे या वर्षभरात जेव्हापासून सगळ्यांना आमचं समजले त्यानंतरनं खूप पब्लिकनी खूप जास्त प्रेम दिलं सपोर्ट केला जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांनी आशीर्वाद दिला आणि भरपूर सगळे लोक जे प्रेम करत असतात आणि असंच प्रेम याच्या पुढं पण तुम्ही आमच्या जोडीवर करताल अशी अपेक्षा आहे आणि आता दाखवू डेट सांगून दे त्यांना पण खूप असं झालं की कधी डेट एकदाच सांगून दे दाखवू डेट दाखवायची का विकी हो सो मित्रांनो फायनली सेव्ह द डेट येत्या 7/3/2025 फायनली आम्ही लग्न करतोय आणि बाकीच्या डिटेल्स तुम्हाला बघायला भेटतील पण आजचा हा व्लॉग होता आमचा शूट होता पूर्ण सो आम्ही ते शूट पूर्ण केलेले एवढे सगळे पेपर्स मी दाखवतो तुम्हाला अजून काय ब्लॅक अँड व्हाईटमध्ये अशा टाईपमध्ये पेपर्स होते ही कॉन्सेप्ट आसमिताची होती ॲक्च्युली त्यानंतर एक राहिलं आमचं ॲक्च्युली करायचं याच्यात हे पण खूप भारी केलं हे पण खूप भारी केलं हे मी बनवून आणलं होतं आमची कन्सेप्ट काय राहिली होती याची एक कन्सेप्ट राहिली पण ही बघू मी जर गेलो तर मी स्वतः करेल ती घरी जाऊन आणि भरपूर मजा आली आज शूटमध्ये आणि आज माझी बायको खूप सुंदर दिसते आणि माझं नाव पण खूप छान दिसतं हे मी बोलल्यानंतर तू बोलले आधी नाही बोलले अरे तुझं बोलणं चालू होतं ना म्हणून नाही सो मित्रांनो काय शूट बोलू खूप छान झालंय माझा मित्र धीरजने शूट केलं आम्ही इकडे मी प्लॅन केला होता ऍक्च्युली माझी कन्सेप्ट होती की डेट अशी रिव्हील करायची सो तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही सांगा आम्हाला. कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आता लवकरच आता सगळेजण म्हणतात ब्लॉग कधी अपलोडिंग होतील वगैरे ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की अस्मिता नाशिकला आहे मी पुण्याला आहे आणि मग होत नाहीये पण आता सगळे कपडे मॅनेज करून घ्या कारण खूप प्रॉब्लेम होता कारण इकडे पण खूप कामं आहे ना आकाशला तिकडे सुद्धा खूप काम आहे तर ते होत नाहीये आमचं मॅनेज होत नाहीये सगळेजण ब्लॉग मध्ये म्हणतात की की सोबत करा vlog म्हणून करा पण ते आम्ही ट्राय करतोय आता पण तरी घ्या थोडं मॅनेज ठीक आहे सो मित्रांनो आता सगळी खरेदी वगैरे चालू होईल अस्मिताचे ड्रेस वगैरे घेतले त्याचा ब्लॉग मी बनवून ठेवलेला आहे तो आता बॅक टू बॅक अपलोड होत जातील मित्रांनो आणि लवकरच अजून एक गोष्ट सांगायची की आमची लवकरच प्री वेडिंग सुद्धा रिलीज येस होणार आहे हा ते तर, महत्वाचा विषय आहे. त्या प्री वेडिंगचा किस्सा पण मी तुम्हाला नंतर सांगेल पण प्री वेडिंग लवकरच येते भरपूर भारी सुंदर प्री वेडिंग केलेली आहे सो ते पण लक्षात ठेवा हा, तुम्ही. छान अशी कन्सेप्ट घेऊन आम्ही प्री वेडिंग सुद्धा केली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर प्री वेडिंग साठी पण तुम्ही वेट करा खूप छान अशी केली बघू आता येस आणि मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया आता पुढच्या सगळ्या ब्लॉग मध्ये
आणि सगळी इथून तयारी दाखवतो सगळं आमच्या मागे सब किती देखणे सगळं- मिळेल सगळं- आणि मी तर सगळं आता डायरेक्ट सगळं दाखवणार व्ह्यूज बघतच ना सगळं दाखवून टाकणार. तुम्ही बघा, आनंद घ्या आणि असाच आशीर्वाद आमच्या दोघांवर असू द्या. आणि तारीख लक्षात ठेवा. लग्नाला यायचं 7/3/2025 ओके. भूत माग लागणार आहे. हो ना, माझा पण